नाशिवंत देता ब्रह्म येईल हाता ऐशी ज्याची कथा पुराणात सद्गुरूची पायी देहासी अर्पिता तात्काळ मुक्तता हाता येते। प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला जो अभंग आहे तो भगवंताचे अति लाडके भक्त असणारे नामदेव महाराज यांचा 4 चरणाचा अभंग असून या अभंगातून तुकाराम महाराज सद्गुरूच्या ठिकाणी समर्पित केलेलं जीवन आणि त्या जीवनाचं समर्पित केल्यानंतर सद्गुरूकडून होणारी प्राप्ती, या प्राप्तीचं विशेष असं महत्त्व सांगतात। अभंगावर बोलण्यापूर्वी थोडा परिहार द्यायचा तो येणेप्रमाणे आज या ठिकाणी असणारा कार्यक्रम परमपूज्य गुरुनामगुरू बंशी महाराज तांबे यांच्या आशीर्वादाने सालाबादप्रमाणे हा कार्यक्रम या ठिकाणी अखंड हरिनाम सप्ताह ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण आणि आमचे असणारे अगदी मी सुरुवातीचंच बंशी बाबा ज्या वेळेला खेळलेला यायचे त्यांच्याबरोबर गुरुजी असायचे वाजवण्याचं काम करण्याकरता आणि तेव्हापासून गुरुजीचा आमचा संबंध, गुरुजींचा स्वभाव मनमना मिळावू स्वभाव आणि जो त्यांच्या ठिकाणी जे ज्ञान त्याचा कधी त्यांनी अभिमान केला नाही। कोणी असो त्याला ते देण्याचं काम करत असत। प्रेमाने आवडीने बोलणं, स्मित बोलणं असायचं, कमी बोलणं असायचं, गोड बोलणं असायचं। असे असणारे आमचे गुरुजी यांचा हा असणारा आश्रम आणि या आश्रमाची स्थापना त्यांनी या ठिकाणी केली। त्याचे कारण बरेचसे कारण सांगत बसत नाही आणि म्हणून बंशीबाबाच्या तालमीत ते काही दिवस राहिले। काही दिवस आंबेजोगाई या ठिकाणी असणारे शास्त्रीबुवा माधव महाराज मगर यांच्याही सानिध्यामध्ये त्यांनी काही दिवस काढले। थोर संतांची त्यांना संगती झाली, लाभ झाला, जीवन कृतार्थ झालं, चांगलं झालं आणि त्यांनी मग या ठिकाणी या भागात आल्यानंतर बंशीबाबाकडे आल्यानंतर बंशीबाबाकडे काही दिवस कार्य केलं। कार्य केल्यानंतर आमचं असणारं जे आंबळनेरचं भजनी मंडळ, निंबारीचं भजनी मंडळ हे सगळं सतत बरोबर असायचे आणि बंशीबाबांनी कीर्तनाची सेवा करावी। काळे गुरुजींना काकड्याचा कार्यक्रम, जागराचा कार्यक्रम करावा। जागर हा ठरलेला असायचा काळे गुरुजीचा आणि त्या जागराकरता बाबांच्या पुण्यतिथी करता जागर असायचा, रामनवमीचा जागर, आणि त्या जागराकरता ते येत असत, कार्यक्रम करत असत। बऱ्याच दिवस तो कार्यक्रम चालला। त्याच्यातले बरेच भजनी मंडळ आहे, काय येणारे ते भजनी मंडळ इकडं आहे भजनी मंडळ आणि हे सतत त्यांच्याबरोबर असायचे। त्याप्रमाणे कच्चू पाटील गावटे, त्र्यंबक भाऊ दिघे त्यांची जागा आहे आणि त्यांनी बाबांकडून वेगळं झाल्यानंतर सांभाळण्याचं काम केलं। गुरुजीला जे सांभाळलं ते त्या दोघांनी आणि या भजनी मंडळांनी सांभाळलं, पूर्णत्वाने साथ दिलं। बंशी बाबाला सांगितलं आमचं काही हो पण आम्ही त्यांच्या मागं राहणार, म्हणजे मग राहणार, त्यांच्या मागं ठाम आम्ही आहे। तुम्ही काही म्हणा, कसंही म्हणा, आम्हाला बोलवा नका बोलू, पण काळे गुरुजीकडे आम्ही मात्र राहणार। आणि काळे गुरुजीचं त्यांनी पूर्णत्व त्यांनी स्वीकारलं आणि स्वीकारल्याप्रमाणे पूर्णत्वाला पण प्राप्त करून नेलं। गुरुजीला कधीच काही कमी पडू दिलं नाही, कुठल्याही प्रकारचं काही होऊ दिलं नाही। एकदम शेवटपर्यंत चांगल्या प्रकाराने, व्यवस्थित प्रकाराने गुरुजीला सांभाळण्याचं काम या मंडळाने केलेलं आहे। आणि मग आळंदीची जागा आहे की त्या ठिकाणी मग गुरुजींनी जागा घेतली। असं थोडं थोडं करता करता या ठिकाणी वाढवलं आणि या ठिकाणी वाढवल्यानंतर ही आश्रम चालवण्याकरता आमचे महाराजांची या ठिकाणी नियुक्ती झाली। त्यांचं आमंत्रण आलं की तुम्ही एक कार्यक्रम करा। म्हणलं चला, बऱ्याच दिवसापासून आपल्याला सेवा करण्याचं गुरुजीचं ऋण आहे आणि त्या ऋणातून उत्तीर्ण होण्याकरता आपण जरी आपल्याकडे कारभार नव्हता, काही नव्हता, काही कुठलं जबाबदारी नव्हती, तरी पण गुरुजी येत असत, 2 शब्द बोलत असत। आळंदीला भेट झाल्यानंतर बोलायचे आणि सतत सांगायचे की सेवेनं माणूस मोठा होतो। गुरुजी म्हणायचे सेवा करत राहावं, सेवा करत राहिलं का माणूस मोठा होतो, मग सेवेचं फळ मिळतं, असं त्यांचं एक वाक्य असायचं। आणि त्या वाक्याने मला बऱ्याच वेळेला त्यांची भेट झाल्यानंतर त्यांनी ती बोलवलं
आणि बोलल्यानंतर माझ्याही जीवनामध्ये तो सेवेचा योग चांगल्या प्रकाराने चांगल्या महात्म्यांची सेवा करण्याचा योग या जीवनामध्ये प्राप्त झाला, या देहाला प्राप्त झाला. त्याचा परिणाम हा आज दिसतो आहे. संतांची सेवा केल्यानंतर ती संतांची सेवा वायाला जात नसते. हो, त्रास होतो, जरूर होतो. सेवा करत असताना सेवकाला अनेक प्रकारचे त्रास होतात आणि ते त्रास करून सुद्धा सेवा जर केली तर त्याला फल मिळतं. अन्यथा जर तो त्या त्रासाला कंटाळला, त्रास लई होतो, मी फार मोठा आहे, मी फार असा आहे आणि मी या सेवेत राहणं, मला तो त्रास करणं, मला कोणाचं बोलणं जमत नसतं. तुम्ही कितीही विद्वान असू द्या, कितीही विद्वत्ता असू द्या, पण जर तुम्हाला समाज सांभाळायचा असेल, समाजात राहायचं असेल तर सेवाभाव हा ठेवाच लागतो. सेवा करावीच लागते आणि सेवा केल्यानंतर, भाव ठेवल्यानंतर, समाजाचं सर्वस्व ऐकून घेतल्यानंतर आपलंच खरं असं म्हणता येत नाही. काही वेळेला आपलं खरं, काही वेळेला समाजाचंही खरं. खरं नसलं तरी खरं मानावं लागतं आणि हे जर जमलं तर मग मनुष्य काय होतो, त्या जीवनातून सफल होतो. अन्यथा सेवा करून सुद्धा वायाला जायला काही वेळ लागत नाही. अशी बरीच उदाहरणं सांगत नाही. बऱ्याच जणांची उदाहरणे, सेवा केली, सेवा घडली, सगळं झालं, प्राप्त झालं, पण प्राप्ती झाली, पण अन्यथा त्याचा योग आला पण क्षेम झाला नाही. म्हणून योग येतो, पण जीवनामध्ये नुसता योग येऊन उपयोग नाही, त्या योगाचा क्षेम झाला पाहिजे. आणि क्षेम जर झाला तर ते जीवन समर्थ ठरतं. अन्यथा जीवन वायाला जायला काही वेळ लागत नाही, ते जीवन निरर्थ ठरतं. म्हणून संतांची सेवा आहे, संतांच्या सेवेनंतर फल अवश्य प्राप्त होतं. एक वेळ देवाची सेवा केल्यानंतर मिळेल अथवा न मिळेल, देव भेटेल अथवा न भेटेल, पण संतांच्या सेवेमध्ये देवही भेटेल आणि संतही भेटेल आणि आपलं कार्यसुद्धा सफल होईल, आपलं जीवनसुद्धा सफल होईल. एवढी शक्ती, एवढी ताकद संतांच्या सेवेमध्ये आहे. पण ती सेवा करत असताना तनुमनु जीवे चरणाशी लागावे, अगरवत्ता करावे, दास्य सकळ सतत त्यांची सेवा करावी, तन मन धनानी करावी आणि कुठल्याही प्रकारचं त्या सेवेमध्ये भावना ठेवू नये. सकाम भावनेने केलेल्या सेवेला फळ प्राप्त होत नाही. म्हणून केव्हाही सेवा करत असताना सकाम भावना ठेवायची नाही. निष्काम भावनेने जेवढी सेवा होईल तेवढी सेवा निष्काम भावनेने करायची. मला हे प्राप्त होईल म्हणून मी सेवा करील, नाही महाराजांची सेवा केल्यानंतर मला त्यांचं प्राप्त होईल, हा जर भाव जीवनामध्ये जर ठेवला तर जीवनामध्ये काहीच मिळत नाही. फक्त जीवनामध्ये एकच भाव ठेवायचा का माझी सेवा मी करत असताना मला कुठल्याही प्रकारचं अहंता, ममत्व हे प्राप्त होऊ नये. माझी सेवा निष्काम ठरावी, निष्काम व्हावी आणि ती झाली असताना भगवान परमात्मा किंवा ते जे संत असतात ते संत आपल्याला फल दिल्याशिवाय राहत नाही. म्हणून संतांची सेवा आहे, संतांचा आश्रम आहे, त्यांनी स्थापित केलेला आहे आणि या निर्माणे त्या निमित्ताने आपण या ठिकाणी ही ज्ञानेश्वरी पारायण, हरिपाठ, कीर्तन, प्रवचन, आता प्रवचन जवळजवळ समाप्तच झाले. प्रवचन काही दिवसांना प्रवचन कशाला म्हणतात हे सुद्धा कळणार नाही. कारण पूर्वीची परंपरा अशी होती, पूर्वीची परंपरा ज्ञानेश्वरी सकाळी काकडा, पहाटे काकडा, त्यानंतर ज्ञानेश्वरी पारायण, दुपारी प्रवचन, हरिपाठ आणि नंतर कीर्तन, असा क्रम होता. संस्थेचा क्रम असेल, इतर याचा क्रम असेल, सगळ्यांचा क्रम तोच होता. 1 तासाचं प्रवचन, 2 तासाचं कीर्तन, 1-1.5 तासाचा हरिपाठ आणि 3 तासाचा 4 तासाचा काकडा. जसे ज्यांची पाठांतर असेल, जशा चालीपाटा असतील, जसे भजनी असतील, त्याप्रमाणे मग तो काकडा लांबणीवर घालायचा का आखडायचा का, किती वाजता सुरू करायचा आणि किती वाजता समाप्त करायचा. भजनी चांगले असेल, जास्त असले, आवडीचे असेल, पाठांतराचे असेल तर काकडा 4 वाजता सुरू, 6 वाजेपर्यंत, 6:30 वाजेपर्यंत काकडा. आणि जर भजनीच नसेल आणि पाठांतर नसेल तर मग 6ला यायचं आणि 6:30ला काकडा समाप्त झाला. काकडा तो होता काकडाही बंद झाला. काकडा आता सहजासहजी होत नाही, जागर होत नाही, प्रवचनं बंद झाले. प्रवचनं कुठं, आता बहुतेक सप्ताहामध्ये प्रवचनं नाही, प्रवचन होत नाही. आता फक्त राहिला हरिपाठ आणि कीर्तन, 2च राहिलं आणि पारायण.
त्याच्यातही पारायण जर पाहिलं तर ज्ञानेश्वरीचे जास्त पारायण होतात. इतर संतांच्या वाङ्मयाचे पारायण होत नाही. माझं तर असं म्हणणं आहे का इतर संतांचे सुद्धा पारायण केले पाहिजे. या वर्षी ज्ञानेश्वरी, पुढच्या वर्षी गाथा, त्याच्या पुढच्या वर्षी नामदेव महाराजांचा गाथा, त्याच्या पुढच्या वर्षी ज्ञानेश्वर महाराजांचा गाथा, असं क्रमक्रमाने जर घेतलं तर या समाजाला संपूर्ण वाङ्मय काय आहे हे समजेल. नुसतं ज्ञानेश्वरी 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 एवढंच चालू आहे. याच्या पलीकडे काही वारकरी जात नाही, पारायणवाले जात नाही. पण पारायण करत असताना या क्रमानं जर केलं तर सर्व संतांच्या गाथे, सर्व संतांचं वाङ्मय त्यांच्या मुखातून एकदा तरी जाईल. आणि ते एकदा जरी गेलं तर कोणत्या संतांचं काय अधिकार होता, कोणत्या संतांनी काय कार्य केलं, त्यांच्या वाङ्मयातून आपल्याला स्पष्ट होतं. आणि जर वाङ्मय जर वाचेल नसलं तर कोणी काय सांगितलं आणि कोण संत कसे होते काय कळत नाही. अधिकार कळण्याकरता त्यांचं वाङ्मय कळावं लागतं, वाङ्मय वाचावं लागतं, त्याचं पारायण करावं लागतं. आणि ते जर केलं तर ते कळतं, अन्यथा कळत नाही. म्हणून प्रत्येक ठिकाणी सप्ताह होतो. सप्ताह होत असताना सप्ते होतात, चालतात. त्याच्यातही आता बदल समाजाच्या दृष्टीप्रमाणे व काळाच्या ओघाने बदल करत चालावं लागतो. पूर्वीचे प्रवचनं बंद झाली, काकडे बंद झाली. आता कीर्तनंसुद्धा शॉर्टकटमध्ये आले, लवकरात लवकर 9 ते 11. आता 9 ते 11चा टाईम बहुतेक ठिकाणी बंद होत चालला. थोड्या दिवसात तो बंदच होईल. 7 ते 9 हा नवीन आता कार्यक्रमाचा टाईम निश्चित केलेला आहे बऱ्याचशा वारकऱ्यांनी, बऱ्याचशा कीर्तनकारांनी, बऱ्याचशा मंडळांनी. 7 ते 9 कीर्तनं आणि 9च्या नंतर भोजन, महाप्रसाद. त्याचा परिणाम एक झाला, त्या महाप्रसादाच्या आशेने कालियाच्या मिशे जळी देव झाले मासे, तसं एका वहिनं मिळतं म्हणून मग गर्दी व्हायला लागली. 9 ते 11ला कोणी येत नव्हतं. 9च्या 11च्या कार्यक्रमाला कोणी येत नसत. आता लहान पोरं आहे मंडळी, महिला मंडळाचा भरणा जास्त, पुरुष मंडळाचा थोडा कमी, त्यांच्या मागं कामं राहतात. म्हणून 7 ते 9 कीर्तनाचा कार्यक्रम ठेवलेला आहे. 7 ते 9 आणि त्याच्यामध्ये फ्रेश राहतं मनुष्य. तो टाईमच फ्रेश टाईम आहे 7 ते 9चा. झोप येत नाही, जेवणाचा टाईम राहत नाही. आणि जेवणाचा टाईम होस तर महाराजाचं जे विठ्ठल होतं म्हणजे मग बरोबर जेवायला व्यवस्थित पद्धतशीर मिळतं. दुसरं कारण घरी करायचं ताण मिटतो, घरी करावा लागत नाही. जरी समजा घरचा एखादा थांबला तर त्याला सच्च सांगतात, तुम्हाला येता असलं तर या, नाही तर तशीच उपाशी राहा, आम्ही काही स्वयंपाक करणार नाही. आणि स्वयंपाक नाही करणार म्हणलं का त्याला यावंच लागतं. नाही कीर्तन ऐकायला आलं तरी पण ज्ञानेश्वर माऊलीला का होईना पण येतोच. त्याला माहिती जर ज्ञानेश्वर माऊलीला नाही गेलं तर 2 घास मिळणार नाही, म्हणून त्याकरता त्याला यावंच लागतं. म्हणून 7 ते 9चा टाईम ठेवलेला आहे की या सर्व कार्यक्रमाला येत असताना सर्वांनी यावं, लहानाने यावं, मोठ्यांनी यावं, सर्वांनी यावं. पुरुषांनी यावं, स्त्रियांनी यावं, मुलांनी पण यावं. मुलंही त्या निमित्ताने येतात, जेवणाच्या निमित्ताने, प्रसादाच्या निमित्ताने. त्यांनाही प्रसाद मिळावा ही अपेक्षा निर्माण होते. आणि मग ते संस्कार निर्माण झाले, ते ऐकायला मिळेल, थोडेफार संस्कार निर्माण होतात. याच्याकरता हे कार्यक्रम आहेत, सप्ते आहेत. आणि या सप्त्यामुळे, कार्यक्रमामुळं आपलं थोडंफार जीवन चांगलं आहे, व्यवस्थित आहे. जर बाहेर जर बघितलं तर बाहेरचं जीवन जर बघितलं तर फार विचित्र जीवन चालू आहे. सध्याच्या काळामध्ये फार विचित्र चालू आहे. आणि या विचित्रातून जात असताना आपलं जीवन चांगलं कसं जाईल याचा प्रयत्न करत असताना त्याला एकच प्रयत्न आहे, संतांचं वाङ्मय. संतांच्या वाङ्मयाशिवाय दुसरा रस्ता सापडत नाही, दुसऱ्या रस्त्याने तिथपर्यंत जाऊ शकत नाही. फक्त एकच मार्ग आहे, तो म्हणजे संतांचं वाङ्मय. आणि या संतांच्या वाङ्मयाच्या द्वारे जर आपण गेलो तर निश्चित आपल्या मुक्कामाला गेल्याशिवाय राहत नाही. म्हणून हे करत असताना, या सप्ताहाची निर्मिती करत असताना या महात्म्यांनी खूप सायास केले, कष्ट सायास करून. गुरुजींनी सुद्धा त्यांच्या काळामध्ये काही एवढी सुकाळ नव्हतं त्यावेळेला. फार अति त्रास त्यांच्या विद्यार्थी जीवनामध्ये जर आपण पाहिलं तर विद्यार्थी जीवन, आता ह्या विद्यार्थ्याचं जीवन चांगलं आहे. विठ्ठला विठ्ठला यांचं जीवन फार चांगलं, यांना फार सुबत्ता आहे. पण त्या काळात जर आपण जर पाहिलं तर त्या काळामध्ये मधुकरी लवकर मिळत नव्हती.
मिळाली तर ती थोडीफार मिळायची, ती कधी शिळी कधी ताजी कधी कशी आणि ती मधुकरी आणून ती सुद्धा एक वेळाला पुरायची, एक वेळाला पुरत नसत. अशाही परिस्थितीमध्ये या महात्म्यांनी काय केलं, त्या ठिकाणी राहिले, अध्ययन केलं, अध्यापन केलं, शिक्षण घेतलं आणि ते शिक्षण आपल्याला प्राप्त झाल्यानंतर तुम्हा आम्हाला देण्याकरता त्यांनी या खेडेगावात राहून, छोट्याशा गावात राहून तुम्हा आम्हाला वाटण्याचं कार्य केलं. आज जर पाहिलं तर या ठिकाणचे जे टाळकरी, भजनी, वादक हे बहुतेक गुरुजीचेच वादक आहे. गुरुजीचे उपकार या भागामध्ये, गुरुजी आल्यामुळे बरेचसे वादक तयार झाले या ठिकाणी. ऐका नाही, गुरुजींना तेवढे उपकार करून गेलेले. आपलं जीवन व्यर्थ जाऊ देत नाही ते, काहीतरी देऊन जातात, घेऊन जात नाही ते कधी. समाजाकडून काही नेत नाही ते, समाजाला देऊन जातात आणि ते देण्याकरता सुद्धा त्यांना समाज इतका त्रास देतो, एवढा त्रास सहन करून सुद्धा ते प्राप्त करतात आणि प्राप्त करून तुम्हालाच देतात, पण तुम्ही त्यांना त्रास देतात. कोणत्या संताला त्रास झाला नाही? ज्ञानेश्वर महाराज पहा, तुकाराम महाराज पहा, इतर संतांचं वाङ्मय जर आपण पाहिलं तर प्रत्येक समाजाने प्रत्येकाला त्रासच दिला, कोणालाही सुखाने खाऊ दिलं नाही, कोणालाही सुख पडू दिलं नाही, सर्वांना त्रासच. आजही ती स्थिती आहे समाजामध्ये. चांगल्याला कोण मानतो? चांगल्याला कोण मान देतं? धांगड धिंगा असल्यावर सगळे पळत्या. चांगल्याच्या मागे जातात का? ज्यांनी ज्ञानेश्वरी पाठ केलेली, गाथा पाठ केलेला आहे, भागवत पाठ केलेलं आहे, तीनही ग्रंथ मुखोद्गती आणि आशाचे कीर्तन पहा बरं किती प्रमाणात होतात. आणि ज्यांचे हरिपाठ पाठ नाही, ज्यांच्या वाङ्मय पाठ नाही, फक्त डोळ्याला पाणी आणायचं, 2-4 गोष्टी सांगितल्या, 2-3 म्हटलं का त्यांच्या मागं लोंडाचे लोंडा किती घेता, एवढे नाही तेवढे घ्या, आधी टाकून द्या. त्यांनाही भरोसा राहिला नाही. आता आधी बँकेत टाकून घ्या, मग घ्या. परवा डाऊचलं एक कीर्तन करायला, काय नाव होतं काय मराठवाड्यात. कीर्तन झालं, 1 किलोमीटर गेला आणि मग पाकिट पाहिलं, परत आलं ना, एवढेच लागलं म्हणे तर जातो, नाही तर जाणार नाही. सध्याच्या काळामध्ये धाकच राहतो, कीर्तन होईपर्यंत धाक. महाराज काय म्हणते, किती घेते, काय घेते, आता ते सगळं माहीत होतं, अगोदर ठरलेलं राहत, त्याच्यामुळे धाकही राहील ना, आता अगोदर ठरवून घेतात. पण पूर्वीच्या काळामध्ये या ज्या महात्मे होते, या महात्म्यांनी जोग महाराजांच्या तालमीतून जे आलेले महात्मे, आणि या महात्म्यांनी कधी अपेक्षा केली नाही, आकांक्षा केली नाही. बंशीबाबाचं जर उदाहरण सांगायचं म्हणलं तर जवळचंच उदाहरण आहे आपल्या. कधीच कीर्तनाचे पैसे घेतले नाही, कधीच नाही. हां, फक्त मला एसटीला एवढं तिकीट लावलं तेवढं दे आणि जा, बाकीच घेऊन जा परत. एसटीचं तिकीट, एसटीनं आले तर, कोणाची गाडी आणली तर गाडीचं डिझेल, याच्या पलीकडं कधी नाही. आणि याच्या पलीकडं न गेले तरी पण त्यांना काही कमी पडलं नाही. कमी पडलं? समाजानं त्यांना काही पडू दिलं का? शेवटपर्यंत काही कमी झालं का? काही झालं नाही. आता तुम्ही 50 घ्या, 60 घ्या, लाख घ्या, पण म्हातारपण त्यांचं पाहून घ्या, त्यांच्या म्हातारपणाला कोणी जवळ येत नाही. का येत नाही? कारण याने समाजाला कधी जवळ केलं नाही आणि जो आणलेला पैसा हा सगळा तिथं पास केला आणि त्यांना त्याची किंमत नाही. आणि न किंमत नसल्यामुळे ते जवळ येत नाही, हे जवळ येत नाही, कोणी सेवा करत नाही. मला काशीनाथांनी बऱ्याच महात्म्याचे उदाहरण सांगितले. काही महात्म्याला किडे पडून गेले तरी घरातल्यांनी पाहिले नाही, शेवटी ते किडे पाठीनं भरावं लागले. काहीची अशी अवस्था झाली जीवनामध्ये. हे जीवन कसं सत्य कसं चांगलं आहे का? जीवन चांगलं नाही. याचा परिणाम समाजाचा जो धारणा पैसा घेतलेला, समाजाकडून जे घेतलेलं द्रव्य असतं, या द्रव्याचा विनियोग करत असताना तो द्रव्य जे आहे ते द्रव्य जर पारमार्थिक कार्याला लागलं तर ते कार्य केल्यानंतर त्या द्रव्यामध्ये पुण्य प्राप्त होतं. तेच द्रव्य जर आपण घेतलं आणि आपल्या घरच्या कुटुंबाला जर त्याचा खर्च केलं
तर ते द्रव्य त्या कुटुंबाच्या पापामुळं त्या पापी लोकांनी खाल्लं, त्या पाप्याने खाल्ल्यामुळे त्यांचं पाप इकडे येतं आणि याला सुद्धा ते पाप भोगावं लागतं. आणि याला तर भोगावंच लागतं, पण देणाऱ्याला भोगावं लागतं. देती घेती नरक जाती. दोन्हीला सांगितलं तुकाराम महाराज, दोघाले सोडलं नाही. देणाऱ्यालाही नरक आणि घेणाऱ्यालाही नरक सांगितलं. का सांगितला? कारण हा परमार्थिक पैसा आहे, धर्माचा पैसा आहे. गोविंद बाबांचं मला चांगलं आठवतं. गोविंद बाबा अंध होते आणि गोविंद बाबा अंध असताना सुद्धा एकदा त्यांचा भाचा गंगाधर, नाव सांगतो काय हरकत, माझा भाऊ चुलत भाऊ, पोरीचं लग्न होतं आणि म्हणून तो गोविंद बाबाकडे आला आणि गोविंद बाबाला सांगितलं माझ्या मोठ्या मुलीचं लग्न आहे, मला काहीतरी मदत करा. कोणाला सांगितलं? गोविंद बाबाला सांगितलं. गोविंद बाबांनी सांगितलं, हे बघ मी आंधळा मनुष्य आहे आणि माझ्याकडे जो आलेला पैसा हा धर्माचा पैसा आहे. मी जर तुला पैसा जर दिला तर तुझं लग्न होऊन जाईल, पण त्या मुलीला आयुष्यभर सुख प्राप्त होणार नाही. म्हणून हा पैसा तू नेऊ नको आणि मी देणार नाही, कारण हा धर्माचा पैसा आहे. धर्माचा पैसा जर इकडे वापरला, आज तुझं लग्न पोरीचं होऊन जाईल, पण त्या पोरीच्या जीवनामध्ये कधी सुख प्राप्त होणार नाही. म्हणून तू पैसा नेऊ नको. नाही दिले गोविंद बाबांनी पैसे. शेवटी जाता जाता राहिलेले जे नावावर जेवढे पैसे होते तेवढे काशीनाथ बाबाच्या नावावर करून दिले. कारण हा धर्माचा पैसा आहे आणि धर्माचा पैसा असल्यामुळे कार्य करणारं सध्या तुकाराम बाबाचं कोण आहे? काशीनाथ बाबा आहे. आणि म्हणून काशीनाथ बाबाच्या नावावर सगळे पैसे करून दिले. शेवटी जवळ काहीच ठेवलं नाही. 6 महिने अगोदरच सगळं देऊन टाकलं. याला म्हणायचं महात्मा, याला म्हणायचं साधू. आणि असे साधू त्या काळामध्ये जोग महाराजांच्या तालमीतून आलेले. बंशीबाबा काय निघालं बंशीबाबाकडं? कधीच कधी अपेक्षा केली नाही, कधीच कार्य त्यांनी हे केलं नाही, पण कार्य कधी बंद पडलं नाही. त्यांनी एखाद्या भक्ताला सांगितलं की हे कार्य करायचं का, ते भक्त करून घ्यायचं. तो त्यांना माहिती होतं बाबाला काय पैसा लागत नाही, बाबा हे समाजाकरताच करतात. म्हणून समाजातला पैसा समाजाकरताच खर्च केला तर त्याच्यात दोष लागत नाही. पण तोच पैसा जर प्रपंचाकरता खर्च केला, बरेच महाराज प्रपंच नाही पण प्रपंचात घालतात. मग भावाच्या प्रपंचात घालतील, बहिणीच्या प्रपंचात घालतील, पुतणीच्या प्रपंचात घालतील, कोणाच्या तरी प्रपंचात घालतील. आणि मग शेवटी परिणाम असा होतो की त्यांना दुःख भोगावल्याशिवाय पर्याय राहत नाही. धर्माचा पैसा दुःख दिल्याशिवाय राहत नाही. म्हणून धर्म जो आहे, धर्म जागवण्याकरता या महात्म्यांनी खूप सायास केली, त्रास भोगला, लोकांनी शिव्या दिल्या, मारलं, तरी पण त्यांनी आपलं ध्येय सोडलं नाही. आणि तुम्हालाही त्यांच्या ध्येयाला लावण्याकरता रात्रंदिवस प्रयत्न केलेले. दिनरजनी हाची धंदा, गोविंदाचे पवाडे, रात्रंदिवस भगवंताचं नामचिंतन, नामस्मरण. असं नामस्मरण नामचिंतन करणारे जे महात्मे आहेत, अशा महात्म्याच्या ठिकाणी जर आपण आपलं जे असणारं देह आहे हा समर्पित केला तर त्याचा परिणाम जो आहे तो परिणाम चांगला झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून देत असताना नामदेव महाराज म्हणतात तुम्ही द्या, पण देत असताना कसं द्या? नाशिवंत द्या. कारण संताला कोणतंही द्या, संत त्याला पवित्र करतात. म्हणून नामदेव महाराज म्हणतात देत असताना तुम्ही काय करा? नाशिवंत द्या. पण घेत असताना काय घ्यायचं आहे? अविनाशी घ्यायचं आहे. द्यायला नाशिवंत द्यायचं आणि घेताना अविनाशी घ्यायचं. असा कुठे व्यवहार आहे का जगामध्ये? चांगला पैसा द्यायचा जुनं कपडे घ्यायचे असं कधी व्यवहार होईल का? नाही होत असा व्यवहार. पण संतांच्या दरबारामध्ये, संतांच्या कार्यामध्ये असा व्यवहार होतो. तुम्ही कसंही दिलं, नाशिवंत जरी दिलं, तर ते दिलं असताना संत महात्मे काय करतात? तुम्हाला देत असताना जे असणारं अविनाशी तत्व, भगवत तत्व, ते तुम्हाला प्राप्त करून देण्याचं कार्य करतात. म्हणून प्रत्येक जीव हा जगत असताना प्रत्येकाचा कर्मानुसार जगत असतो. प्रत्येकाचं कर्म भिन्न भिन्न आहे, प्रत्येकाचं जीवन भिन्न भिन्न आहे. आणि त्या भिन्न भिन्न जीवनामुळे प्रत्येकाला कर्म लावलेलं, त्या कर्माच्या द्वारे आपल्याला जन्म प्राप्त होऊन प्रत्येकाला त्या कर्मानुसार भोग भोगावे लागतात, प्राप्त होतात. आणि हे भोग प्राप्त होत असताना, ते भोग प्राप्त करत असताना त्याच्या मागच्या जन्माचे केलेले कर्म, त्या कर्माचं फल या मनुष्य देहामध्ये अनेक जन्माचं कर्माचं फल भोगावं लागतं. म्हणून एका आईच्या पोटी जरी 4 मुलं जरी जन्मले तरी पण ती 4 मुलाचं भाग्य सारखं नसतं. त्यांचा आकार सारखा नसतो, रंग सारखा नसतो, उंची सारखी नसती, वागणूक सारखी नसती, विचार सारखी नसतात. प्रत्येकाचं भिन्न भिन्नता दिसून येते. म्हणून तर जगामध्ये आपण जर विचार जर केला तर जगाची लोकसंख्या पहा किती आहे. आणि या लोकसंख्येचा विचार केला असताना किंवा आपल्या गावाचा करा किंवा भारताचा जरी विचार केला तर 140 कोटी लोकसंख्या आहे.
किती? 140 140 कोटी लोकसंख्या आहे. आणि 140 कोटी लोकसंख्यामुळं जरी असली तरी पण याचा ठसा त्याला येत नाही. काय देवाची काय काय किमया असेल बरं याच्यात, काय एवढे याच्यामध्ये. पण 140 कोटी जरी अंगठे एकत्र केले तर या अंगठ्यासारखा दुसरा अंगठा नाही 40 कोटीमध्ये. 140 कोटीमध्ये हा एक अंगठ्यासारखा अंगठा. जर अंगठ्यासारखा अंगठा जर निघाला असता तर किती लोकांनी पैसे त्याचा अंगठा देऊन याच्या अंगठ्यावर नेला. पूर्वी चालत होतं ते शाईच्या अंगठ्यावर, आता चालत नाही ना. आता मशीनला समजतं याच्या अंगठ्यावर काय हा कोणाचा अंगठा आहे ते लगेच ओळखतं. याच खात्याचा अंगठा आहे का दुसऱ्या खात्यावरचा आहे. 140 कोटीमध्ये अंगठ्यामध्ये फरक आहे. किती? 140 कोटीच्या लोकांच्या अंगठ्यामध्ये फरक आहे. त्या रेषेमध्ये फरक आहे. कशा केल्या असतील, कशा निर्माण झाल्या असतील. बरं, जळाल्यानंतर परत निर्माण होतात का नाही? का त्या जातात? एखाद्याचा बोट जळलं, कातड गेलं, परत दुसरं कातड आल्यानंतर ठसा बदलला नाही होत. असं बदलत नाही तो ठसा, तोच ठसा परत येतो. काय किमया असेल त्या भगवंताची? कोणाचं शरीर कोणासारखं दिलेलं नाही. जुळे भाऊ जरी असेल, जुळे जरी असेल, पोटात जुळे, तरी पण दोघांचे चेहरे सारखे येत नाही. फक्त काही दिवस वाटतं लोकांना वाटतं ओळखूच येत नाही. पण जरी ओळखू येत तर तुझ्या डोळ्यात दोष तुला ओळखू येत नाही, पण भगवंताला ओळखू येतात ना. हा कोण आहे तो कोण आहे. कारण आपण ओळखत असताना आपल्याला त्याचं ज्ञानच नाही ना, त्याच्यामुळे आपल्याला ती जुळे ओळखू शकत नाही. जरी सारख्या असले तरी पण भगवान परमात्मा निर्मिती करत असताना त्याच्या डोळ्याच्या बोबळामध्ये फरक करतो आणि अंगठ्याच्या ठश्यामध्ये फरक करत असतो. त्याच्यावर सगळे लोक ओळखतात, त्याच्यावर थम्समध्ये सगळं ओळखलं जातं. इतकं सूक्ष्म तत्व भगवंताचं आहे. एवढे कर्म जरी असले तरी पण प्रत्येकाच्या कर्माला वेगवेगळं चिन्ह दिलेलं आहे आणि त्या चिन्हानुसार त्याचं जीवन जळत असलं तर ते जुळे भाऊ जरी असले तरी ते जुळे भाऊ सुद्धा आपण ते जुळे म्हणतो. मग थोरला कोणता मोठा कोणता? तुम्ही थोरला कोणाला म्हणता, मोठा कोणाला, लहान कोणाला म्हणता? आधी झालेला थोरला का नंतर झालेला थोरला? आधी झालेला थोरला. पण शास्त्राच्या दृष्टीने उलट आहे. जयाचे आयुष्य 10 कोटी. नियमाने, विज्ञानाच्या नियमाप्रमाणे, शास्त्राच्या नियमाप्रमाणे जो नंतर येतो तो थोरला असतो आणि जो अगोदर येतो तो धाकटा असतो. का? कारण त्याचा गर्भ अगोदर राहिलेला राहतो म्हणून तो मागं राहतो आणि नंतरचा जो राहिलेला गर्भ तो पुढं राहतो म्हणून तो लवकर येतो. त्याच्या सुद्धा फरक आपल्याला कळत नाही. केला कधी विचार तुम्ही? लहान कोण मोठा कोण जुळ्यामध्ये? नाही विचार होत, नाही करता येत. हा विचार संतांनी करून ठेवलेला आहे. सूक्ष्म विचार संतांचा आहे, विज्ञानाचा विचार आहे. अगोदर कोण? तर तुम्ही बघा, लहान ज्या वेळेला दोन्ही जुळे मुलं झाले तर जो नंतर येतो तो दिसायला धष्टपुष्ट असतो आणि अगोदर आलेलं ती कुतुंबळ असते. त्याच्याकडे पौष्टिकता कमी राहते, त्याला अन्नद्रव्य कमी मिळतं, तो नंतर असतो. जो अगोदर असतो त्याला भरपूर मिळतं, त्याच्याकडे अगोदर जातं, नंतर याच्याकडे येतं. म्हणून दोघांमध्ये फरक असतो. म्हणून नंतरचा हा थोरला असतो आणि अगोदरचा तो धाकटा असतो. पण नियमाप्रमाणे, तुमच्या आपल्या व्यावहारिक नियमाप्रमाणे अगोदर आला का तो थोरला आहे. हो अहो, तो थोरला नाही, तो धाकटाची. भगवंताचं तत्व आहे. भगवंताने ही सृष्टी निर्माण करत असताना या सृष्टीमध्ये प्रत्येकाला कर्म भिन्न भिन्न दिले. प्रत्येकाने प्रत्येकाच्या कर्मानुसार प्रत्येक जीव हा जगत असतो, त्याच्या पलीकडे जाता येत नाही. पण त्याला एक अशी शक्ती आहे का त्या जीवनाला बदल करण्याकरता दुसऱ्या शक्तीची गरज असते. ही शक्ती बदलण्याकरता, याचं कर्म बदलण्याकरता, कर्माचं जीवन बदलण्याकरता एक अद्भुत अशी शक्ती असते. ती शक्तीचं जर याने संगती जर केली तर ती शक्ती या जीवनाचं कर्म बदलू शकते. म्हणून दुसऱ्या शक्तीची गरज असते जीवनामध्ये. प्रत्येक मनुष्य बद्ध अवस्था जावा ही प्रत्येक मनुष्य प्रयत्न करतो, आपली बद्ध अवस्था जावं. बद्ध कशाला म्हणायचं? बद्ध त्याला म्हणायचं का जो सतत दुसऱ्याच्या ताब्यामध्ये राहतो, दुसऱ्याचे आणि जीवन जगत असतो, त्याला म्हणायचं बद्ध. पण ही बद्ध अवस्था जाण्याकरता, स्वतंत्रता प्राप्त होण्याकरता तो प्रयत्न करत असतो. पण ते प्रयत्न करत असताना तो प्रयत्न मात्र वेगळे करतो, उलटे करतो, बरोबर करत नाही. त्याच्यामुळं त्याला स्वतंत्रता प्राप्त होत नाही. पण एखाद्याचं जीवन असंही असतं का त्याचं कर्म जरी वाईट असलं, कर्म जरी कितीही वाईट असलं, पण त्याच्या जीवनामध्ये जर त्याला एखादा सत्पुरुष प्राप्त झाला, एखादी शक्ती, सामर्थ्यवान शक्ती जर प्राप्त झाली
का त्याचं जीवन, त्याचं कर्म बदलू शकतं, त्याचं व्यवहार बदलू शकतं आणि त्याने मागच्या जीवनामध्ये केलेलं वाईट कर्म जरी असेल पण या जीवनामध्ये त्याची संगती झाली, महात्म्याची संगती झाली, साधूची संगती झाली का त्याचं मागचं कर्म बदलतं आणि पुढच्या कर्माकरता तो भोगत राहतो, मागचं ते भोगतच राहतो पण पुढचं तयार करण्याकरता त्याची वृत्तीत बदल होतो आणि वृत्तीत बदल झाला का तो त्याच्या वृत्तीप्रमाणे तो संतांची सेवा करतो, संतांची संगती करतो. आणि काही वेळेला काही होतं असं कर्म असतं का त्याच्या ठिकाणी खूप पुण्यवान कर्म असतं, मागच्या जन्मात खूप पुण्य केलेलं असतं पण पुढच्या जन्मात त्याला प्राप्त झाला का त्याला त्या जीवनामध्ये साधूची भेट होत नाही, संताची भेट होत नाही आणि मग जीवन ते काय होतं, व्यर्थ जातं आणि व्यर्थ गेलं का ते वाहत वाहत जातं तर मग त्याच्याकडून वाईट कर्म घडत जातात. जसं वाल्या कोळ्याचं आपण सांगतो, वाल्या कोळ्याचं जीवन बदलणं म्हणजे काय, नारदाची भेट होणं. नारदाची भेट होणं म्हणजे त्याचं कर्म वाईटच होतं, त्याने वाईटच संगती त्याच्यामुळे वाईट कर्म करत गेलं. पण ज्या वेळेला नारदाची भेट झाली, नारदाची भेट झाल्यानंतर बदललं ना, किती बदललं, एकदमच बदलून गेलं आणि ते बदललं तर परत बदललं म्हणजे तो देवच झाला. एवढं सामर्थ्य त्या शक्तीमध्ये, म्हणून ती शक्ती प्राप्त होण्याकरता, ती शक्ती आपल्या जीवनामध्ये येण्याकरता, ती शक्ती आपल्याला प्राप्त होण्याकरता नामदेव महाराज व्यवहारातून सांगतात का व्यवहार असा आहे का तुम्ही काही दिल्याशिवाय काही प्राप्त होत नाही, काहीतरी द्यावं लागतं, कुठलीही गोष्ट फुकट मिळत नाही. एक जण म्हणजे का आम्ही जर समजा एसटीत जर बसलो तर आम्हाला काही करावं लागतं, फक्त हात पसरवला तर तो आमच्या हातामध्ये देतो. पूर्वीच्या काळामध्ये बसमध्ये बसले आणि त्यांनी पुडी काढली आणि हात पुढं केला का हा लगेच त्याला वाटतं याला तंबाखू लागते, तो लगेच देतो शेजारी, त्याचं काही मूल्यमापन नसतं. तंबाखूवाला कधी मूल्यमापन करत नाही, त्यानं हात पुढं केला का लगेच देतो. तो रिकाव त्याच्या देण्याकरता आम्हाला काहीच करावं लागत नाही. पण शास्त्र असं सांगतं का बाबा तू हात पसरवला म्हणजे तू तुझी आबरू विकली ना, त्याला हात पसरीजीने लाजिरवाने, तुझी लाज गेली ना त्याच्यामध्ये. तू जरी त्याला मागितली नाही, तो फक्त हात पसरला, हात पुढं केला, त्याने तुझ्या हातावर ठेवली, पण त्याच्याकरता काय केलं, तुझी आबरू त्या ठिकाणी द्यावी लागली, दिल्याशिवाय प्राप्त झालं नाही. तुला वाटत असत मी काही दिलं नाही, पण देत असताना शास्त्रानुसार तू तुझी आबरू त्याला दिलेली आहे, त्याच्या बदल्यात तुला त्यांनी तंबाखू दिलेली. म्हणून काहीतरी द्यावं लागतं, काहीतरी दिल्याशिवाय काहीतरी प्राप्त होत नाही. मग देण्या घेण्याच्या व्यवहारामध्ये काही वेळेला काही वस्तू देत असताना चांगल्या देऊ नये, वाईट घ्यावं लागतं. काही वेळेला चांगलं द्यायचं आणि चांगलंच घ्यायचं, काही वेळेला वाईटच द्यायचं आणि वाईटच घ्यायचं. असे व्यवहार या जीवनामध्ये आपल्याला पाहायला मिळतात, व्यवहारामध्ये पाहायला मिळतात. काही वेळेला आपण देत असताना सोनाराच्या घरी गेलो, सोनाराच्या दुकानात गेलो आणि तो जर लबाड असला तर खरा पैसा द्यायचा आणि खोटं सोनं घ्यायचं, मुलायम केलेलं, वरून त्याला सोन्याचं पॉलिश केलेलं, असं तो देतो. पण तो देतो ज्या वेळेला आपल्याला गरज पडेल त्यावेळेला मोडायला येईल का तो दुसरा सोनं म्हणतो याच्यात मिक्स आहे, हे पूर्ण सोनं नाही, याच्यात मिसळ केलेली आहे. त्यावेळेला कळतं, त्यावेळेला केल्यावर सोनाराकडे परत जाता येत नाही, तो बदलून पडतो. म्हणून काही वेळेला देत असताना खरा पैसा द्यायचं, खोटं सोनं घ्यायचं. आणि काही वेळेला देत असताना खरा पैसा द्यायचा आणि खरं सोनं घ्यायचं. आणि काही वेळेला देत असताना खरा पैसा देऊन खोटं घ्यावं लागतं. असाही जीवनामध्ये व्यवहार होतो. तसं पूर्वीच्या काळामध्ये एक व्यवहार होता, देत असताना काही वेळेला द्यायचंय नाशवंत, घ्यायचंय नाशवंत. आता तो व्यवहार जरा बराचसा बदल झाला आणि त्याची भावही वाढली, किमती वाढल्या, त्याच्यामुळे तो व्यवहार सहज आता घडत नाही. पूर्वीच्या काळामध्ये सहज घडत होता, गलोगलीला घडत होता तो व्यवहार. कोणता, केसावर फुगे, त्या बाया यायच्या टोपली घेऊन आणि त्यांच्याकडे ते फुगे असायचे, लहान पोराची खेळणी असायच्या, फण्या, अशी वस्तू असायच्या आणि मग त्या गल्लोगलीनं फिरायच्या, केसावर फुगे असे म्हणायचे. मग आता केसही नाशिवंत आणि फुगा नाशिवंत, दोन्ही व्यवहार करत असताना फुगाही नाशिवंत, केसही नाशिवंत. व्यवहार होतो नाशिवंताचा, नाशिवंतामध्ये व्यवहार. पण या ठिकाणी व्यवहार होत असताना संतांच्या दरबारामधला व्यवहार आहे. नामदेव महाराज म्हणतात देत असताना तुम्ही काय करा, नाशिवंत द्या, आणि घेत असताना मात्र काय करा, आयविनाशी घ्या, अभंगाच्या प्रथम. नाशिवंत देता
नाशिवंत देता नामदेव महाराज म्हणतात, नाशिवंत देता ब्रह्मही हाता. तुम्ही द्या, नाशिवंत द्या. आणि नाशिवंत स्वीकारण्याची शक्ती एकच आहे, फक्त संत. देवाकडे सुद्धा नाही चालत, देवाला सुद्धा अपपर भाव आहे, तसंच संतांच्या ठिकाणी पर अपपर भाव नाही. म्हणून संतांच्या ठिकाणी हा व्यवहार घडू शकतो, होतो, झालेला आहे. अनेक ठिकाणी उदाहरण आहे. पुराणाचं महाराज उदाहरण देतात. त्या पुराणात ह्या कथा सांगितलेल्या आहे, पुराणात आलेलं आहे. आणि पुराणात दिल्यामुळं त्यांनाही प्राप्त झालेले पुराणाच्यात बऱ्याचशा गोष्टी आहेत. कोणी कोणी दिलं, कसं कसं दिलं, त्याला कसं कसं प्राप्त झालं, मग त्याच्या ठिकाणी काही होतं का, काही नव्हतं का, ते नाशिवंत कसं, ते नाश कसं पावलं, बराचसा मोठा व्यवहार आहे. आणि हा व्यवहार होत असताना नामदेव महाराज म्हणतात, तुम्ही द्या. आणि देत असताना ते नाशिवंत द्या. आणि या नाशिवंताच्या बदल्यामध्ये तुम्हाला काय प्राप्त होईल? अविनाश असणारं असं ब्रह्म, ते ब्रह्माची प्राप्ती होईल. आणि ही ब्रह्माची प्राप्ती होण्याकरता बऱ्याच लोकांनी सायास केली, कष्ट सायास करून सुद्धा त्यांना प्राप्त झालं नाही. बऱ्याच लोकांनी सेवा केली, बऱ्याच लोकांनी साधना केल्या, आणि साधना करून ते तिथपर्यंत पोहोचायचे, पण काहीतरी नुनगंड आलं का परत तिथपर्यंत जाऊ शकत नाही. पण संतांचा मार्ग असा आहे का, संत असे का, संतांनी जर समजा एकदा स्वीकारलं का ते मात्र पूर्णत्वाला नेल्याशिवाय राहत नाही. कृपा कटाक्षे न्याहाळिले आपुले पदी वैसविले. तसं, आणि ते फक्त महाराष्ट्रातलेच बरं का. हे उदाहरण फक्त महाराष्ट्रातल्या साधूकडे आहे, तिकडं नाही हे उदाहरण. उत्तर भारतात गेल्यानंतर ते साधू आपली जागा साधुत्व देत नाही. त्याला शिष्य मरेपर्यंत त्याला शिष्यच ठेवतात, त्याला त्याचा अधिकार प्राप्त करून देत नाही, तिथपर्यंत त्याला पोहोचवत नाही. ते म्हणतात, तू कर्म कर, सायास कर, कष्ट कर, चिंतन कर, नामस्मरण कर, आणि मग तुला प्राप्त होईल. तसं आमचे साधू तसे नाही. महाराष्ट्रातले साधू म्हणतात, तू फक्त काय कर, दे, समर्पित कर. आणि जीवन समर्पित केलं, एकनिष्ठ झाला,
चिंतन केलं का तुला प्राप्त होणार. गावबाकडं काय होतं, काय होतं गावबाकडं? काहीच नव्हतं. पुरणपोळी खाण्याकरता आलेला होता. पुरणपोळीची आवड होती म्हणून पुरणपोळी खाण्याकरता आलेलं. पण त्याचा परिणाम पुरणपोळी खाता खाता सेवा केली आणि सेवेचा परिणाम एवढा मोठा झाला का नाथ महाराजांनी भागवतच त्याला सांगायला लावलं. आपुले पदी बैसविले. देत असताना त्यांनी काही दिलं नाही, त्याच्याकडे काही नव्हतं द्यायला, फक्त सेवा भाव, सेवा. आणि त्या सेवेचा परिणाम जे समोर बसलेले विद्वान पंडित, सगळ्या शास्त्राचा अभ्यास केलेला, 46 शास्त्र, 18 पुराणं, 4 वेद, सगळ्याचा अभ्यास केलेले असे पंडित नाथ महाराजांच्या समोर बसलेले. नाथ महाराजांनी प्रवचन करावं आणि त्यांनी लिहून घ्यावं. कोणत्या विषयावर काय बोलले, कोणत्या विषयावर काय सांगितलं, कोणत्या श्लोकावर कसं कसं विश्लेषण केलं, त्यांनी लिहून घ्यावं आणि ते त्याचं चिंतन करावं रात्रंदिवस. समोर बसलेले ते. आणि हा गावात ते कीर्तन प्रवचन चालू असलं का तिकडं झाडायचं, भांडे घासायचे, सेवा करायची, त्याचं ते कार्य चालू राहायचं. पण नाथ महाराजाला वाटलं आता आपण याचा उद्धार, हा सेवा करतो, यांनाही गर्व झालेला आहे का? आणि गर्व चांगला नसतो. आपल्या जे प्राप्त होतं मग ते सद्गुरूकडून प्राप्त होऊ अथवा भगवंताकडून प्राप्त होऊ, ते झालेल्या प्राप्तीचा गर्व नसावा. आणि जर गर्व केला का ती झालेली प्राप्ती जात असते. नहुष स्वर्गाधिपती झाला, नहुष राजाला स्वर्ग प्राप्त झाला, पण राहाटी भामावला. मधी त्याला दुर्बुद्धी सुचली आणि दुर्बुद्धी सुचली, परिणाम काय झाला? भुजंगत्व पावला, सापाच्या याच्यामध्ये येऊन पडावं लागलं. विश्वामित्राचं काय झालं? सायास केले, कर्म केलं, सायास केले, चिंतन केलं, नामस्मरण केलं, प्राप्तही झालं, पण थोड्याहून गेलं का नाही. म्हणून अहंकार होता कामा नये. हा अहंकार जो होतो तो तिळ भर जरी होय अभिमान, मेरुतो समान वाटे देवा, मेरुतो समान वाटे देवा, मेरुतो समान वाटे देवा. मेरुतो समान वाटे देवा, मेरुतो समान वाटे देवा, मेरुतो समान भार देवा. अभिमान किती सांगितला? तीळ मात्र. आता तिळाचं वजन करा किती भरतं तिळाचं वजन. पण त्याचा परिणाम एवढ्या अभिमानाचं भार किती होतो? मेरू पर्वता इतका भार होतो. म्हणजे तिळभर अभिमान झाला का त्याचं वजन एवढं वाढतं, मेरू पर्वताच्या वजना इतकं वजन होतं. किती तफावत आहे सांगा बरं. मग जर तुम्ही मेरू पर्वत एवढं जरी ज्ञान गाढ प्राप्त करून घेतलं, पण अभिमान जर तिळ मात्र झाला का तेवढंही ती फेल ठरतं, पोकळ ठरतं, काहीच उपयोग होत नाही. म्हणून जीवनामध्ये अभिमान नसावा. काशीनाथबाबा नेहमी सांगायचे, आपल्याला जर मोठं व्हायचं असेल तर पहिलं दुसऱ्याला मोठेपण द्यावं. दुसऱ्याला मोठेपण दिलं का आपण आपोआप मोठे होतो. पण तिकडून हार दिसलं की येतो डोकं पुढं. तो म्हणतो तुम्हाला नाही महाराज, ते त्यांच्याकरता आणला. अपमान होतो. म्हणून मानाच्या मागं कधी पळायचं नाही, सावलीच्या मागं कधी धावायचं नाही. ती हाती लागत नाही, ती आपल्या मागं आली पाहिजे. आपण तिच्या पुढे धावून उपयोग होत नाही, ती कधी सापडत नाही. तसा मान जो आहे, मान कधी मिळत नसतो, मान आपल्याकडे आला पाहिजे. म्हणून तर भगवंताने ज्या वेळेला समुद्र मंथन झालं, हार आला का बाजूला पाहून घ्यायची, परिणाम त्याचा तिथं घालावाच लागला. आणि दुसरी डोके वर करून पुढं पुढं होती, तरी पण नाही ना मिळालं. म्हणून मान मिळत असेल, अभिमान मान घ्यायचा असेल तर त्याच्याकरता अभिमान होता कामा नये. हा जर झाला तर ते मिळत नाही. म्हणून देत असताना, सद्गुरूला देत असताना नामदेव महाराज म्हणतात नाशिवंत द्या. असे नाशिवंत वस्तू जर सद्गुरूला प्राप्त करून दिली का ते सद्गुरू काय करतात, त्याच्या बदल्यामध्ये तुम्हाला ब्रह्माची प्राप्ती करून देतात. पण द्यायचं म्हणजे काय करायचं? जीवन त्यांच्याकडं संसार प्रपंच सोडायचा का? त्यांच्याच मागं फिरायचं का? त्यांच्याच बरोबर राहायचं? याच्याकरता हे नाही सांगितलं. द्या म्हणजे काय करा, ते समर्पित करा. म्हणजे त्यांनी सांगितलेले वाक्य लक्षात घ्या आणि त्यांनी सांगितलेल्या सेवा अहर्निशी कायम करत राहा.
कुठल्या प्रकार त्यांच्या ठिकाणी भाव ठेवा, त्यांच्या प्रकारे अनादर होता कामा नये. आणि ही जर सेवा तुमच्या मनोभावानं जर केली, त्या संतावर जर विश्वास ठेवला, तर ती भावना, तो श्रद्धा, ते फल ते मिळाल्याशिवाय राहत नाही. आणि संत जरी केवढे मोठे असले आणि जर आपला भाव जर नसेल आणि सेवा जरी रात्रंदिवस जर केली तरी फल प्राप्त होत नाही आणि सहजासहजी सद्गुरू प्राप्त होतच नाही. आणि ज्याला ज्याला प्राप्त झाले त्याला किंमतच कळलेली नाही. आळंदीच्या किती लोकांना ज्ञानेश्वर महाराज कळले त्यावेळेला? नाही कळले. बन्सी बाबा किती लोकांना कळले नेवाशात? ती ज्ञानेश्वर महाराज आपण पाहिले नाही, तिथपर्यंत आपण नव्हतो. पण बन्सी बाबा तर आपल्या समोर आपण पाहिलेले. किती लोक बन्सी बाबाला म्हणजे मान मान्यता किंवा किती लोकांनी ओळखलं? नेवाशातले लोक ना, बाहेरचे नाही सांगत मी, नेवाशातले किती लोकांनी ओळखलं. आजही किती लोक तिथपर्यंत जातात? नाही जाऊ शकत. संत ओळखण्याकरता त्याला मागच्या जन्माची पुण्याच लागते आणि मागच्या जन्माची पुण्य असले तर तिथपर्यंत जातं, अन्यथा जात नाही. म्हणून संत ओळखणं तेवढं काही सोपं नाही. आणि या संतानं ज्यांनी ओळखलं त्यांनी सेवा जर केली तर ती सेवा करत असताना संत महात्मे सांगत नाही तुम्ही प्रपंच सोडा, सगळं सोडा, व्यवहार सोडा आणि आमच्याच मागं हिंडा, आमची सेवा करा, असं कधीही सांगत नाही. ती एकच सांगतात, तुम्ही सर्व करा, प्रपंच करा, व्यवहार करा, धन संपत्ती कमवा, सर्व करा. पण ते करत असताना एकच करा, कामामध्ये काम काही म्हणा राम राम, एवढंच तुम्ही करा. आणि एवढं जर केलं आणि आमचं वचन मानलं, आमच्या वचनाला मान्यता जर दिली तर तुमचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. आणि हे कल्याण करायचं असेल तर संतांच्या वचनावर विश्वास आणि विश्वास ठेवून जर कार्य केलं तर त्याच्याकरता संतांचे प्रत्यक्ष गरज लागत नाही, गुरुची गरज लागत नाही. गुरु प्राप्त करून गुरु प्राप्त होत नसतात. आपला जोपर्यंत अधिकार होत नाही तोपर्यंत गुरु प्राप्त होत नाही. जर तुम्ही म्हटले नाही मी येतं अभ्यास केला आणि एवढी सेवा केली आणि एवढं चिंतन केलं आणि मग मी गुरुला प्राप्त करून घेईल, गुरु प्राप्त करण्याची वस्तू नाही. गुरु प्राप्त होत नाही. गुरु प्राप्त होतात ते स्वतःहून, आपला अधिकार झाला तर. जसं ते तर विरेशा अपयसा भेटे आपोआप भेटायला येतात. म्हणून तुकाराम महाराज स्नानाला जाता जाता सुद्धा सापडविले वाटे, जाता गंगा स्नाना मस्तकी तो जाना ठेविला का. एकलव्याचं उदाहरण, अर्जुनाचं उदाहरण बघा. ज्या अर्जुनाला सद्गुरू समोर होते, शिकवायला होते, साक्षात होते, सजीव होते, दर्शनाला होते, तरी पण विद्या पूर्ण प्राप्त झाली नाही. आणि त्याला काय शेत होतं? गुरु नव्हते. श्री गुरुचेनी नावे माती, श्री गुरुचेनी नावे माती. हो, श्री गुरुचेनी नावे माती. डोंगरी जयापाशी होती, जयापाशी त्याने कोळे त्रिजगती. त्याच्या त्या कोळ्याच्या बोलाला, सेवेच्या परिणाम, त्याच्या विश्वासाला, त्याच्या श्रद्धेला फळ प्राप्त झालं त्या मातीपासून. प्रत्यक्ष गुरुकडून नाही प्राप्त झालं. ते कोणाकडून प्राप्त झालं? मातीच्या पुतळ्याकडून प्राप्त झालं. मग मातीचा पुतळा शिकवणार आहे का? मातीच्या पुतळ्याला शिकवता येतं का? नाही येत. पण विश्वास, श्रद्धा, प्रेम, भाव, आणि तो प्रेम भाव श्रद्धा ठेवल्यानंतर त्या मातीच्या पुतळ्याने सुद्धा अर्जुनापेक्षा श्रेष्ठ विद्या प्राप्त करून दिली. म्हणून विश्वास, श्रद्धा, भाव ठेवून जर सेवा केली तर निश्चित आपल्याला फल प्राप्त झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून देत असताना नामदेव महाराज म्हणतात तुम्ही द्या पण नाशिवंत द्या. आणि हे नाशिवंत दिला असताना तुम्हाला अविनाशी असणारं तत्व, भगवत तत्व जे आहे ते भगवत तत्व तुम्हाला प्राप्त होईल. आणि हे देत असताना कोणालाही देऊ नका. याची कथा पुराणात आहे. पुराणाने सांगितलेले. दिल्यानंतर कोणाला प्राप्त झालं मी सांगितलं. एकलव्याला झालं, शबरीला झालं, बरेचसे गाववाला झालं, यांना सगळ्याला प्राप्त झालं. ही पुराणातल्या कथा आहे. पुराण कशाला म्हणायचं? ज्यामध्ये अबाधित सिद्धांत ठेवला जातो त्याला म्हणायचं पुराण. नाही तर मग म्हातारीचंही पुराण चालू राहतं. किंवा आता पुराणाची जर व्याख्या म्हटलं तर पुराण लोक कशालाही म्हणतात. एखादं मुलगं सारखं रडू लागलं तर ए पोऱ्या बघ गप्पच, काय पुराण लावलं सारखं टूर 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 टूर, त्यालाही पुराण म्हणतात लोक. त्याला पुराण म्हटलं जात नाही. ज्याच्यामध्ये सिद्धांत अबाधित राहतो, त्या सिद्धांताचा कधीही बाध होत नाही, असे सिद्धांत ज्याच्यामध्ये साठवलेले त्याला म्हणायचं पुराण. आणि अशा पुराणाचं उदाहरण नामदेव महाराज देतात. आणि हे देत असताना नामदेव महाराज म्हणतात ते द्या, पण कोणाला द्या? द्वितीय चरणातून. सद्गुरुचे पाणी
हो, सद्गुरूची पायी द्याशी अर्पिता. तात्काळ मुक्तता हाता येते, ताबडतोब. पण कोणाला? हा द्या, देह द्या, नाशिवंत आहे, दे जाणार आहे, द्या. पण कोणाला द्या? सद्गुरूला द्या. आता गुरु म्हटल्यानंतर गुरुचे बरेचसे प्रकार आहेत. गुरु, सद्गुरू, अनेक अनेक प्रकारे गुरुचे. आणि त्या गुरुच्या प्रकारामध्ये जर आपण गेलो तर कीर्तन त्याच्यावरच होईल गुरुमध्ये, आहे की नाही? सध्याच्या काळामध्ये गुरुला काही कमतरता नाही. ज्याला जसं वाटेल तसा गुरु. 2-4 खेटा घातल्या का चालला भुरभुरू. मग गुजरातला जाय, MP जाय, शेवारला जाय, कुठंही जाय, महाराष्ट्रासारखे सद्गुरू, महाराष्ट्रासारखे संत तुला जगात कुठंच मिळणार नाही. आणि त्यांच्या आशीर्वादासारखा आशीर्वादच नाही. हे किती मोठे असू द्या, किती सांगू द्या, किती काही करू का, यांच्याकडे काही नाही. हे सगळ्या लाभाडे आहे. हे फक्त मला एक सांगू का तुम्हाला, मला का पटत नाही, तुम्हाला कसं काय पटतं काय माहिती. आपल्या तिकडं रुद्राक्ष किती हो, किती रुद्राक्ष आहे. आमच्याकडे झाड आहे रुद्राक्षच, पंचमुखी आहेत, 3 मुखी पण आहे. कोणी नेत नाही त्याला. तिकडं शावरला तिथे याला जाऊन तिथं लोटालाट्या करता, मारामाऱ्या करतात ते रुद्राक्ष आणण्याकरता. त्या रुद्राक्षात आणि या रुद्राक्षात काय फरक आहे? काय फरक काय? पण रुद्राक्षा करता कुठं जावं लागतं? तिथं जायचं, मारामाऱ्या करायच्या, लोटालाट्या करायच्या, चेंगराचेंगरी करायची आणि याच्यातून तो प्राप्त करून घ्यायचं. लोकाला ना जेवढं दिखावं असलं का तेवढं लई लवकर भाव होतं. काय भानगड असलं तसं. आदेश, अरे काय त्या आदेशमध्ये आहे काय? त्या आदेशमध्ये राहिलं 7-8-10 वर्ष गाणगापूरला थोडंफार तिकडून काही करून आलं का झाला आदेश, दिलं निंबन नारळण चालू सुरू. त्याच्यात आहे काय? तुझं जर कर्म चांगलं असेल आणि तू चांगल्या कर्माचा असेल तर तुला घरचे घरी प्राप्त होईल ना. तिथं जायचं काही काम नाही ना. अहो, सद्गुरूचे एवढे समर्थ असतात का ते सगळं प्राप्त करून देतात. माझ्या जीवनातलं मी उदाहरण सांगतो. तुमच्याच भागामध्ये सगळ्यांनी सांगितलं होतं कॅन्सर झाला, कॅन्सर झाला, बरोबर आहे का नाही? आणि मला निरूप पण आले, बाबा आता कोणतरी नियमा. अरे म्हणलं तुकाराम बाबा, मी काय नियमावणारी? तुकाराम बाबा पाहणार आहे, त्यांची गादी, माझं काय त्याच्या? कुठं गेला कॅन्सर? काय झालं? कुठं काय नष्ट कसा झाला? कुठं गेला? कॅन्सर होता का? नव्हताच येईल कसा ते? पण तुमच्या आमच्या मनामध्ये तो होता. पण ज्याला झाला त्याच्या मनात जर नसेल तर तो होतच नाही ना, आहे का नाही? आणि सद्गुरू निष्ठा असावी लागते, प्रेम असावं लागतं, भाव असावा लागतो. आणि काय नोहे महाराज, काय नोहे महाराज, काय नोहे महाराज, पाहे बीज शुद्ध, पाहे बीज शुद्ध, पाहे बीज शुद्ध. हो, करील ते काय नोहे महाराज. सद्गुरूचे जर सेवा असेल आणि सद्गुरूच्या मनात जर असलं तर ते काही करू शकतात. कुठला त्रास होऊ देते हो, तो कर्मानुसार प्रत्येकाला भोग भोगावेच लागतात. मग तो संत असेल, महात्मा असेल, कोणी असू द्या. भगवंताला कर्म चुकलं नाही तर तुम्ही आम्ही तर मनुष्य युनितले आहोत आणि आपल्याला सुद्धा कर्म भोगावंच लागतं. मागच्या जन्माचं केलेलं कर्म ते भोगावंच लागतं, त्याला नाही म्हणता येणार नाही. आणि मग हे भोगत असताना, हे कर्म भोगत असताना उगं याच्या त्याच्यावर कशाला ढकलायचं? याच्यामुळं झालं आणि त्याच्यामुळं केलं आणि त्याने केलं आणि याने केलं. लोकांनी तुम्हाला कोणी घातलं? अरे काय ताकद घालायची तुकाराम बाबाच्या दरबारामध्ये? घालणारा जिवंत राहील का तो? दरबार कोणाचा आहे तो? तुकाराम बाबाचा दरबार आहे. रिद्धी सिद्धी प्राप्त होईपर्यंत नामचिंतन केलेलं आहे, नामस्मरण केलेलं आहे, योग केलेलं आहे, साधना केलेली आहे.
आणि आशाच्या ठिकाणी कोणाची ताकद होईल का घालायची? आणि घालणारा जिवंत राहील का? आणि ज्यांनी ज्यांनी केलं ते आज जिवंत आहे का? आज काय परिस्थिती आहे त्यांची हे तर आपल्याला कळतं ना. आपण बघितलं नाही, पाहिलेलं आहे ना. आणि मग एवढं जर आपल्या डोळ्यासमोर असताना ना आपण लोकांवर विश्वास ठेवायचा, होऊच शकत नाही, ते घडूच शकत नाही. हे आहे हे कशाचं आहे? मागच्या जन्मातले आपले कर्माचे भोग आहे आणि हे भोग मात्र भोगावेच लागतात. पण हे भोगत असताना एक विचार करायचा की हे भोग आपल्याला आहे, पण हे भोग असले तरी त्या संतांची जर आराधना केली, त्यांचं चिंतन केलं, त्यांचं नामस्मरण केलं आणि त्यांना सांगितलं की याच्यातून आता आम्हाला दुसरा पर्याय नाही, तुमच्याशिवाय कोणीच नाही, हा जर त्यांच्याकडं जर आपण विनंती केली हे जर केलं तर संत मात्र सर्वांना नष्ट करून टाकतात. ते भोग नष्ट होतात आणि नष्ट झाल्यानंतर काहीच राहत नाही. आज काहीच नाही जीवनामध्ये. गेले 2 वर्ष झाला असेल तर आज मागच्या जन्माचं काय असेल प्रारब्ध आणि ते तर भोग भोगावेच लागले ना. आणि ते भोगून संपवलं. एकदा काय झालं, एक भगवंताचा भक्त होता आणि भगवंताचा भक्त असल्यामुळे भगवंत रोज त्याचे सेवे करता जायचे. पण रात्री त्यांना 9, 10, 11 वाजायची. आणि 9, 10, 11 वाजले का मग रुक्मिणी म्हणावं, का हो देवा तुम्ही 7ला घरात येणारे ना, आता 9, 9, 10, 10 वाजले, ते काय भानगडी? कुठे इकडे काहीतरी बसता का काय जाऊन? आणि स्त्रियांनी लक्ष ठेवलं पाहिजे, आहे की नाही? आपला नवरा ह्या टायमाला येतो, इथून पुढे जर बदल व्हायला लागला आणि तो जर लेट व्हायला लागला तर तिने विचारलं पाहिजे, का हो इतकं लेट कसं काय होतं? याच्या मागं कधी होत नव्हती आणि आताच कसं काय लेट व्हायला लागले? विचारलं पाहिजे, अंकुश ठेवला पाहिजे. तसं रुक्मिणीने भगवंताला विचारलं, देवा 8 दिवस पाहते मी, तुम्ही रोज 10 आणि 11 वाजते, मला जेवायचं राहतं, तुम्ही जेवायला वेळेवर येत नाही, तुम्हाला 7ला जेवण लागत होतं ना, आता 10, 10 वाजते तरी येत नाही, काय भानगड काय? देवाने सांगितलं, अरे तशी भानगड बिनगड काय नाही, आणि मी भानगडीतलाच आहे, पण भानगड आता तुझ्याशी कशाला खोटं बोल. मी जातो, मला वेळ होतो, म्हणजे माझा एक भक्त आहे आणि त्याला एक रोग झालेला आहे आणि तो रोग झाल्यामुळे त्याला काही स्वतःला काही करता येत नाही, म्हणून त्याचं मला सर्व करून मग यावं लागतं, त्याच्यामध्ये मला उशीर होतो. तिनं सांगितलं, हे खोटं बोलायचं सोडून द्या, आम्हाला काही पटत नाही, आतापर्यंत नव्हतं ना, आता 8 दिवसापासून तुम्हाला कसं काय ते सुचलं? देवाने एक बराचसा पटवण्याचा प्रयत्न केला, पण एकदा का स्त्रियाच्या मनामध्ये विकल्प जर तयार झाला ना तर तो विकल्प काढणं फार अवघड राहतं. तो विकल्प निघत नाही लवकर, स्त्रियांचा तो फार कठीण असतो. तसं ते काय निघाना विकल्प. आता देवाला वाटलं काय करावं, विकल्प तर गेला पाहिजे नाही, हे रोज बोलणे खायचे, रोज भांड्याची आदळ आपट व्हायची, त्या आदळल्यापेक्षा काहीतरी केलं पाहिजे, त्याचा विकल्प घातला पाहिजे ना. म्हणून भगवंताने काय केलं, म्हणे तुला खोटं वाटतं ना, चला आज तुला घेऊन जातो म्हणे. ती नाही सांगितलं, मला यायचंच आहे तुमच्या, पाहू दे मला काहीतरी पाहिल्याशिवाय माझंही मनातलं समाधान होणार नाही. देवाने सांगितलं काय हरकत नाही, आता आज मी रात्री जातो, पण तू आता दिवसाने येतो म्हणजे सकाळी, आपण सकाळी जाऊ, बरोबर जाऊ दोघं. आणि भगवंताने रुक्मिणीला घेतलं आणि बरोबर गेले. आणि बरोबर गेल्यानंतर त्या मंदिरामध्ये तो महात्मा पडेला होता, त्याला रोग झालेला होता सर्गणी. सर्गणी माहिती ना कोणता? कोटा फुटतो. कोटा फुटला म्हणजे त्याचं ते खाणं आणि त्याचा तो सुगंध, ज्याला ज्याने पाहिला असेल त्याला तो कळल तो रोग कसा राहतो. त्याचं खाल्लेलं अन्न फक्त 15 मिनिटामध्ये पूर्ण नासतं आणि त्याचा इतका दुर्गंध सुटतो का ते 15 मिनिटात लगेच बाहेर फेकले जातात. आणि ते फेकत असताना एकदम पातळ पाणी होऊन जातं त्याचं. किती अन्न खाल्लं त्याचं पाणी होतं आणि त्याचा इतका दुर्गंध सुटतो का त्याच्याजवळ जाऊच वाटत नाही, इतका दुर्गंध. किती मिनिटात? अर्ध्या तासाच्या आत ही प्रक्रिया होती. असं किती राहतं आपल्या पोटात 2-2 दिवस तरी काय होत नाही, पण त्याच्या ठिकाणी अर्ध्या तासाच्या पुढं राहत नाही, लगेच ती बाहेर आणि त्याचा दुर्गंध येतो. असा रोग त्याला झालेला होता आणि तो रोग झाल्यामुळं त्याला अशक्तपणा येऊन गेला होता. त्याला उठता येत नव्हतं, बसता येत नव्हतं, स्वतः काही करता येत नव्हतं. आणि म्हणून भगवंताचा नामनिष्ठ भक्त होता, नामस्मरण नामचिंतन रात्रंदिवस. आणि त्याचा परिणाम भगवंताला ती सेवा करण्याकरता जावं लागत होतं. रुक्मिणीला रुक्मिणीला नेल्यानंतर मंदिराच्या त्या तिथपर्यंत आली, तर गेटपर्यंत लगेच नाकाला पदर लावायला लागला. भगवंतानं सांगितलं नाकाला पदर लावायचा नाही, तुला म्हणलं होतं ना येऊ नको, माझं असं असं कार्य, तू नाही म्हटली ना, आता तू नाकाला पदर लावायचा नाही. आणलं वडीत, आणल्यानंतर मंदिरात नेलं, मंदिरात नेल्यानंतर सगळे कपडे काढले, सांगितलं ही बादली घे आणि धुवून आण सगळे. तोपर्यंत मी याचं सगळं आंघोळ सगळं स्नान करतो, हे सगळं साफ करतो, स्वच्छ करतो, तोपर्यंत हे कपडे धुवणार. रुक्मिणीला वाटलं हे नसताना आता गळ्यात पडलं, आता हे कपडे एवढा वास आणि हे धुवायचे कसं काय धुवायचे.
पण नावीला झाला. आता भगवंताची आज्ञा आहे आणि आपली चूक आहे. शंका घेतली आपण देवावर आणि देवावर शंका घेतल्यानंतर त्याचा तर परिणाम भोगावाच लागेल का नाही. मग रुक्मिणीला ते न्यावं लागलं, धुवून आणावं लागलं, परत ती घेतलं. भगवंताने तोपर्यंत आत्तर बित्तर टाकून एकदम साफ करून ठेवलं. आल्यानंतर ते कपडे घातले आणि मग घरी गेले. घरी गेल्यानंतर रुक्मिणीने सांगितलं, देवा माझी चूक झाली, माझी चूक झाली. शंका निर्माण झाली, संशय निर्माण झाला आणि याचा परिणाम भगवान परमात्माची सेवा करत असताना अशा वेळेला भगवान परमात्मा ती सेवा करत असतो. संत त्यावेळेला त्या महात्म्याची सेवा करत असतो. फक्त त्याचं नामचिंतन नामस्मरण भक्ती जर श्रेष्ठ असेल तर सद्गुरू त्याला दिल्याशिवाय राहत नाही. म्हणून सद्गुरूची पायी द्यासी अर्पित तात्काळ, ताबडतोब लगेच ते आपल्याला दिल्याशिवाय राहत नाही. फक्त आपली सेवा मात्र निष्काम असावी. सकाम सेवेतून हे फल मिळत नाही आणि सकाम सेवा जर असेल तर त्याला काही प्राप्त होत नाही. म्हणून सेवा करत असताना निष्काम सेवा असावी. जीवनामध्ये भगवंताचं चिंतनानं सद्गुरूचं चिंतन असावं. ती सद्गुरू जे आहेत त्या अधिकाराचे असावे. नाही तर सद्गुरू कोणाच्याही पाठीमागं लागून हुरळी मेंढी लागली लांडग्याच्या पाठी तशी गत होती. त्याच्याकरता सद्गुरू करत असताना सद्गुरू शोधून प्राप्त होत नाही. आणि सद्गुरू जर शोधायचाच असेल, प्राप्त करायचाच असेल तर त्याचा एक अनुभव आहे. समजा आपण जर एखाद्या महात्म्याच्या दर्शनाला गेलो आणि महात्म्याच्या दर्शनाला गेल्यानंतर महात्म्याच्या चरणावर आपलं मस्तक ठेवलं, मग आपल्या मस्तकाचा महात्म्याच्या चरणाचा स्पर्श झाला, मिलन झालं आणि मिलन झाल्याबरोबर आपल्या देहामध्ये एकदम बदल झाला, समाधान झालं, चित्त समाधान पावलं, आनंद वाटला, का समजायचं का हा महात्मा आहे. आणि जर समजा महात्म्याच्या चरणावर डोकं ठेवलं आणि विकार जर निर्माण झाले तर समजायचा हा बाधक आहे. कधीच त्याच्या दर्शनाला जायचं नाही, त्याचं तोंडसुद्धा पाहायचं नाही. पण महात्म्याचं दर्शन घेतल्यानंतर जीवनात समाधान झालं. तुकाराम बाबाच्या जीवनामध्ये तुकाराम बाबाचं दर्शन घेतलं एकदम समाधान वाटतं. आजही ज्ञानेश्वर महाराजाच्या समाधीवर डोकं ठेवलं का अनुभव वेगळाच प्राप्त होतो. आणि म्हणून समजा सद्गुरू जर आपल्याला नाही प्राप्त झाले तर समजा सद्गुरू शोधायचे असले तर ज्ञानेश्वर महाराजाच्या समाधीवर डोळे झाकून जरी गेलं तरी काही फरक पडणार नाही. बदल होणार म्हणजे होणार, त्याच्यात काही न्यूनता राहत नाही. म्हणून सद्गुरू शोधायचा असेल तर शोधून सद्गुरू प्राप्त होत नाही. आपण तो अधिकार प्राप्त करून घेतला, नामचिंतन केलं, सेवा केली का त्या सेवेमुळं ते सद्गुरू प्रसन्न होतात आणि प्रसन्न झाले का ते होऊन आपल्याला भेट देतात. ती काय करतात, होऊन भेट देतात. जसं पाडाला आलेला आंबा त्याला पोपटाकडं जावं लागत नाही, तो पाडाला आला का पोपट होऊन येतो त्याच्याकडं, त्याला लगेच कळतं. आपल्याला कळत नाही, ती तेवढं पक्षाला कळत असतं. तुम्ही झाडं लावलेले, तुम्ही फळं लावलेले, तुम्हाला कळत नाही हे कधी पिकणारे, पण रात्रीतून पाखराला लगेच कळतं, लगेच घेऊन जातं. ते वटवागळी चिकू जरा एकदा पिकायला आला तो थोडा झाला उचलला, तुमच्या हातातही येऊ देत नाही. पेरू नाही येऊ देत, आंबे नाही येऊ देत, ते लगेच घेऊन जातं. इतकं त्यांना ज्ञान आहे. त्याच्याकरता तसं सद्गुरूला ते ज्ञान असतं. अपक्व झाला का नाही झाला ते त्यांना ज्ञान आहे. आपण म्हणतो नाही नाही मी एवढं नामचिंतन केलं, नामस्मरण केलं. काही लोक नामस्मरण करतात, ते एक बोटात काहीतरी घालतात मोजायला, आणि नामचिंतन हे मोजून होत असतं का हो? नामचिंतन मोजून होत असतं का? मोजायचं नसतं. नामचिंतन केलेल्याचं मोजमाप नसतं आणि देवाच्या नामाचं तर मोजमापच नाही. पण ते काय करतात, ते घालतात. माणसं बसले का तिथे टुचूक 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 चाललं, रस्त्याने चाललं तर ते टुचूक टुचूक चालू. अरे पण तो विषय काय आहे? तू माणसाच बोलत बसलेला आहे, माणसाचे विषय चालू आहे, माणसाचा सप्ताला तू तारीख घ्यायला आलेला आहे, तिथं ते चालू आहे असं. मग विषय जर तू सप्ताहाचा चालू आहे नाही त्याच्यात नामचिंतन कसं काय नाही होत? नामचिंतनच जर तुला करायचं असेल आणि तेवढं करायचं असेल तर एकांतात जाऊन बस, कोणाला दिसू नको, आणि मग तिथं जाऊन किती बी जर केलं ना तर ते गणतीत जमा होईल. पण ह्या माणसात बसून सप्ताहवाले यायची तारीख घ्यायला आणि त्याच्यात जर बसलं हे करीत माळवडीत, ती जमा होत नाही, ते चिंतन होत नाही, ती नामस्मरणात जमा होत नाही. बऱ्याचशा लोकांना सवय राहते, रस्त्यानं चालले तर ती माळवडीत चालायची, ती गोमुखी हातात घालायची, चिंतन कर. याला चिंतन म्हणत नाही, हे बाह्य ढोंग झाले. चिंतन कशाला म्हणायचं? चिंतन त्यालाच म्हणायचं की एकांतात जाऊ, आणि एकांतात जाऊन जे नामस्मरण केलं कोणालाही न दृष्टी पडता मी किती चिंतन केलं, किती नामस्मरण केले कोणालाही माहिती होता कामा नये. हे फक्त माहिती होण्याकरता महाराजनं
गोमुखी येतात सारखं चिंतन करतात, सारख्या फेऱ्या मारतात, 2 किलोमीटर जातात फिरायला आणि सारखं चिंतन. रस्त्यात वाटलं का जे हरी राम राम, आता गेलं कुठं ते नामस्मरण. खंड झाला ना त्याच्यात, आणि खंड झाला का नामस्मरण फेल झालं. खंड होता कामा नये. म्हणून अशा चिंतनाला फरक नाही, अशा चिंतनाचा काही उपयोग नाही. एकदा एका भक्ताने कबीर महाराजाला विचारलं, कबीर महाराज, अहो तुम्ही सहज जरी बोलले तर लोकांचं उद्धार होत, सहज बोलले तर लोकांचं उद्धार होत, आणि आम्ही रात्रंदिवस चिंतन करतो, सगळं शास्त्र पाठ केलं, सगळं केलं, सगळं करतो, 2-2 तास कीर्तन करतो, पण लोकांवर काही परिणामच होत नाही. कबीर महाराजांनी सांगितलं, बाबा तुम्ही जे चिंतन करता, तुम्ही जे सांगतात ना, ते तुम्ही पुस्तकातलं पाहून सांगतात. तुमचं जे आहे ना ते पुस्तकातलं पाहून आहे. आम्ही जे सांगतो ते आमचं मस्तकातलं आहे. आम्ही त्याचा अनुभव घेतलेला आहे, आम्ही त्याचं अनुकरण केलेलं आहे, आम्ही तेवढं सायास केलेलं आहे, तेवढं नामचिंतन केलेलं आहे, आणि नामचिंतन केल्यामुळं आम्हाला त्याचा अनुभूती आली, आणि त्याच्यामुळं आमच्या शब्दाचा परिणाम होतो. तू फक्त वाचलं, पाठ केलं, लोकांना सांगितलं, कीर्तन पाठ केलं, लोकांपुढं मांडलं, काय उपयोग होणार? त्या सेवेतून नामचिंतनातून आलं तर त्याचा परिणाम होतो, अन्यथा परिणाम होत नाही. आणि परिणाम झाला. काही लोक म्हणतात आम्ही 13 कोटी जप केला. हो काय 13 कोटी केलं? कोण म्हणतो मी ज्ञानेश्वरी लिहिली, कोण म्हणतं मी गाथा लिहिला. अरे पण लिहिला, पण त्याच्यातलं घेतलं काय? लिहिला, फक्त लिहिला, जसे शब्द आहे तसे लिहिले, पण त्याच्यातून घेतलं काय? त्या भागातून किती घेतलं, किती त्याचं अनुकरण केलं, त्याला महत्व आहे ना. नुसतं लिहायला काय महत्व आहे? त्याचं अनुकरण झालं पाहिजे तर त्याला महत्व आहे ना. विठ्ठला विठ्ठला रामदास स्वामींनी 13 कोटी जप केला. किती? 13 कोटी. कोणी? रामदास स्वामींनी. पण तो असा रस्त्याने केला का? रस्त्याने नाही केला, त्यांनी एकांतात बसून केला. पण त्याचा परिणाम पण तसाच होता ना. आपण फक्त सांगतो 13 कोटी केला, पण परिणाम दिसत नाही ना. काही लोक आम्ही 4 धाम यात्रा करून आलो. अरे पण यात्रा करून आलं आणि लोकांनी किती 4 वेळा जर विचारलं काय काय केलं, काय काय केलं, पण तुला एकदा सांगून कळत नाही. त्याचा गेला का राग गेला का? ते आलंच ना, अहंकार आला, राग आला, मग करून उपयोग काय? तसं रामदास स्वामींनी 13 कोटी जप केला, आणि 13 कोटी जप केल्यानंतर भगवान रामाने त्यांना काय केलं? दर्शन दिलं. आणि दर्शन दिल्यानंतर दर्शन झालं, त्यांना अनुभूती आली, आणि अनुभूती आल्यानंतर त्यांनी म्हणावं मला रामाचं दर्शन झालं. यांना काहीच होत नाही प्राप्त. आणि त्याचा परिणाम, त्यांच्यावर झालेला परिणाम, ज्या वेळेला ते मधुकरी मागण्याकरता गेले, आणि मधुकरी मागायला गेल्या असताना त्या माऊलीच्या दारामध्ये गेल्यानंतर सकाळी सकाळी लवकर गेले. ती सारवत होती पोचारा. आता पोचाराला नवीनला कळणार नाही पोचारा कशाला म्हणतात. सारवणच राहिलं तर तो पोचारा कळल कसा? आहे की नाही? पोचारा जुन्या काळातला कॉटनचं कापड असायचं, आणि ते कॉटनचं कापड ते माती शेण एकत्र करायचं, ते पाण्यात भिजवायचं, आणि त्याचा तो गरगट करायचा, त्याचा तो पोचारा. मग पहिल्यांदा चुलीला द्यायचा, नंतर पाळूला द्यायचा, नंतर मग बाहेर रांगोळी काढायची. आता पाळूही राहिली नाही, चुलही राहिली नाही, पोचेरही राहिली नाही, सगळंच समाप्त झालं. असा तो पोचारा ती करत होती, पाळू सारवत होती दारात. आणि तेवढ्यात महाराज गेले, आलक निरंजन त्यांनी पुकारलं, भिक्षा अंदी. पुकारल्याबरोबर ती जरी होती अशीच जरा थोडी रागीटच होती. ती म्हणली या जोगड्याला सकाळही कळत नाही, दिवसही कळत नाही, रात्रही कळत नाही, का वाय उठला का चालला माधुकरी मागायला. आणि त्या रागारागात तिनं तो पोचारा घेतला आणि महाराजाला फेकून मारला. मारल्यानंतर रामदास स्वामींनी तो पोचारा घेतला, उचलला आणि जोळी घातला. मग ती बाई काय म्हणलं, मेलेला पोचारा सुद्धा पुराणा, एवढा कसं हवास त्याला. तिनं शिवी दिली. पण स्वामीला काय नव्हतं, आता ते स्थितीवरच गेलेले होते, त्यांनी चिंतनच एवढं केलं होतं. गेले घरी घेऊन, त्यांनी भिक्षा म्हणून त्याचा स्वीकार केला. तिनं रागा मारला काय, कसा आहे मारला काय, तो पोचारा आहे का काय, त्याचं त्यांना काय घेणं. पण मिळालेली भिक्षा आहे आपल्याला, सकाळी सकाळी मिळालेली भिक्षा आहे, आणि ही भिक्षा अनेक जणांचा उद्धार करणे हे त्यांना माहिती होतं. त्यांनी घेतली म्हणजे काही नुसतं त्यांना मिळत नव्हती म्हणून नाही घेतली, त्यांना माहिती होतं या भिक्षाचा परिणाम अनेक जीवावर होईल, म्हणून त्यांचा त्यांनी स्वीकार केला. घेतला तो पोचारा. घेतल्यानंतर गेले दुसरीकडे, मधुकरी मागून आणली, ती खाल्ली. खाल्ल्यानंतर दुपारच्या वेळेला निवांत झाल्यानंतर तो पोचारा नदीवर नेला, चांगल्या प्रकारची साबण लावली, आणि साबण लावून तो पोचारा स्वच्छ धुतला, सफेद पांढरा चक्क झाला. आणि पांढरा चक्क झाल्यानंतर तो वाळू घातला, आणि वाळू घातल्यानंतर 4 वाजता तो काढला, आणि काढल्यानंतर त्याच्या बारीक चिरोट्या केल्या.
चिरलं तर बारीक बारीक केलं आणि त्याच्या वळून काढलं, वाती वळल्या त्याच्या. काय केल्या? वाती केल्या त्याच्या. वाती केल्या आणि त्या वाती केल्यानंतर ती वात काय केली, रामाच्या त्यांचा नियम होता दररोजचा, रामाच्या मंदिरात जाऊन वात लावणे, दिवा लावणे. रात्री गेले, दिवा लावला, तेल टाकलं, दिवा लावलं, काडी लावल्यानंतर तो प्रकाश पडला. प्रकाश पडल्यानंतर रामाचं दर्शन घेतलं आणि रामाला सांगितलं, देवा आजच्या सारखी भिक्षा मला आयुष्यात कधी प्राप्त झाली नाही, इथून पुढे होईल का नाही हे सांगता येणार नाही. एवढी सुंदर भिक्षा मला प्राप्त झाली का त्या भिक्षेमुळं तुझा चेहरा आज एकदम चांगला दिसतो, स्पष्ट दिसतो, अंधक दिसत नाही, मला तुझा चेहरा स्पष्ट दिसतो. याला म्हणायचं 13 कोटी जप झाला. याला म्हणायचं 13 कोटी जप झाला. पोचारा फेकून मारला तर त्याचा परिणाम भगवंताचा चेहरा दिसण्याकरता त्याचा उपयोग झाला. भगवंताला सांगितलं का असा कायम मला मिळू दे, असा कधीच मिळालेला नाही, असा स्वीकार करणं त्याला म्हणायचं 13 कोटी जप झाला. आपला 13 कोटी जपही झाला, 4 धाम झालं, सप्तपुऱ्या झाले, अष्टविनायक झाले, सगळे देवपालते झाले, पण फरक काही पडलेला नाही आणि याला काही उपयोग होत नाही, म्हणून त्याचा परिणाम होत नाही. आणि हा जर नाही झाला तर मग आपल्याला ती सद्गुरूची प्राप्ती होऊन काही उपयोग होत नाही. म्हणून सद्गुरूच्या पायी देहाशी अर्पितात, तात्काळ मुक्तता ते देतात. एवढंच नाही तर ते काय करतात, तुम्ही देणारी माया जरी दिली तरी त्याच्या बदल्यात ते चांगलं माया टाईम आपला संपलेला आहे. तसा कीर्तनाचा टाईम 3 ते 5, पण भक्त मंडळी येता येता 3:30 पावणे 4 आहे. आम्ही 3ला बरोबर हजर होतो, कारण आमचा नियम आहे, बाबांचा नियम आहे. बाबा म्हणायचे कार्यक्रम घ्यायचा असला, टायमात जाता येत असला तर घ्यायचं, जर जाता येत नसतं तर कार्यक्रमच घ्यायचा नाही. उगल लोकाला वाट पाहायला लावायची ना आपण मग महाराज म्हणून जायचा गाडीन, त्या गाडीत मग महाराज मग लोक यायचे पुढं. असं नाही, आपलं लोक यायच्या आधी अर्धा तास, नाही जमलं काही घोटाळा झाला तर 15 मिनटं 10 मिनटं किंवा इकडं यांचं भजन होईपर्यंत तरी कीर्तनकारण हजर. आम्ही बऱ्याच वेळेला असं होतं का फेटाच गाडीत बांधून जातो. बनशिबाबाचंच कार्य तसंच होतं. बनशिबाबा कधी फेटा बांधायला थांबत नव्हते खोलीत, गाडीतच फेटा बांधून हजर राहायचे. नियम, आणि हे नियम पाळले तर उपयोग होतो, अन्यथा उपयोग होत नाही. मग कीर्तनाचा वेळ आता आपलं त्या मानाने 3चा टाईम आहे, पण 4:30 3:30ला पावणे 4ला सुरू झालं. 4:30 झालेले
हे की नाही 5:30 झालेली टाईम समाप्त झालेला आहे म्हणून आता पुढची सेवा काय मी काही पुढच्या याच्यावर काही विश्लेषण करत नाही. झालेली सेवा भगवंताच्या चरणी सद्गुरूच्या चरणी आणि गुरुजीच्या चरणी वंशीबाबाच्या चरणी समर्पित करून सेवेला पूर्णविराम द्यायचा. कारण आता माया जर म्हटलं तर मायाचं बरंचसं व्याख्यान आहे. माया काही साधी नाही. देवाला फसवलं तर तुम्हा आम्हाला काय आणि त्या मायाच्या नादी लागलं तर आपलंही 6:30 वाजून जाते. म्हणून आता माया सोडून देतो. झालेली सेवा भगवंताच्या चरणी गुरुराजाच्या चरणी समर्पित करून सेवेला पूर्णविराम. ज्ञानेश्वर